शाळेत प्रवेश घेताना आता विद्यार्थ्यांसोबतच त्यांच्या पालकांचं आधार कार्ड सुद्धा लिंक करावं लागणार आहे। बोगस विद्यार्थी पटसंख्या रोखण्यासाठी राज्य सरकारनं हा निर्णय घेतलाय। महावितरण 86,000 कोटी रुपयांच्या वसुलीसाठी 25% दरवाढीच्या मागणीचा प्रस्ताव राज्य वीज नियामक आयोगाकडे दाखल करण्यात आला आणि त्यामुळे ग्राहकांवर पुढील 2 आर्थिक वर्षांमध्ये 10%हून अधिक दरवाढीचा बोजा पडणार आहे। गेल्या 2 महिन्यांपासून बाजारात कांद्याची आवक वाढल्यानं नवी मुंबई एपीएमसी मध्ये कांद्याच्या 190 ते 200 गाड्यांमध्ये दाखल झालेला असून त्यामुळे कांदा 10 ते 16 रुपयांना त्याची विक्री होतीये। गेटवे ऑफ इंडिया बेलापूर वॉटर टॅक्सी सेवा फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यापासून सुरू होतीये। मुंबई बंदर प्राधिकरणानं यासाठी नयनतारा शिपिंग प्रायव्हेट लिमिटेडला परवानगी दिली आहे आणि त्यानुसार सोमवारी ते शुक्रवार दरम्यान सकाळी 1 आणि संध्याकाळी 1 अशी फेरी सुरू करण्याचा निर्णय कंपनीनं घेतलाय। राज्यातील उद्योग परराज्यात जात असल्यामुळे विरोधक सत्ताधाऱ्यांवर तुटून पडलेत आणि त्यामुळे आता शिंदे फडणवीस सरकारनं टास्क फोर्सची स्थापना केली आहे। राज्यात आलेल्या उद्योगासंदर्भात झालेले करार इतर प्रलंबित महत्त्वाच्या विषयांचा आढावा घेण्यासाठी टास्क फोर्सची स्थापना करण्यात आली आहे। वाहतूक पोलिसांकडून मुंबईमध्ये सीट बेल्ट सक्तीची अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे। त्यामुळे वाहतुकीचे नियम मोडले तर कठोर कारवाई होणार आहे। मोटार वाहन कायद्याची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या। रविवारी उपनगरीय रेल्वे मार्गावर मेगा ब्लॉक घेण्यात येणार नाही। हार्बर मध्य आणि पश्चिम रेल्वे मार्गावर येत्या रविवारी मेगा ब्लॉक नसणार आहे आणि त्यामुळे वीकेंडला बाहेर जाणाऱ्यांना खूप मोठा दिलासा मिळणार आहे। नागपूर मेट्रोला प्रजासत्ताक दिनी नागपूरकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिलाय। शेवटच्या मेट्रो फेरीनंतर प्रवासी संख्या जवळपास 2 लाखांच्या घरात पोहोचली आहे आणि ही आजवरच्या विक्रमी प्रवासी संख्येनंतरची दुसरी विक्रमी संख्या ठरली आहे। चंद्रपूर तेलंगणा सीमेवर मध्यरात्री 3च्या सुमारास खासगी बस उलटली असून परराज्यातील मजुरांना घेऊन ही बस हैदराबादच्या दिशेने जात होती। तर या अपघातात एकाचा मृत्यू झाला असून 12हून अधिक जण जखमी झालेत। चंद्रपूर जिल्ह्यातील विरूर ते धानोरा दरम्यान एका वळणावर बस चालकाचं नियंत्रण सुटलं असून ही बस पलटली आहे। नागपूरमध्ये नायलॉन मांजामुळे मजुराचा गळा कापल्याची घटना घडली आहे आणि गळा कापल्यानं या मजुराला 50 टाके घ्यावे लागले। वेळीच उपचार मिळाल्यामुळे मजुराचा जीव वाचलेला असून नाराघाट पुलाजवळ बाईकवरून जात असताना ही घटना घडली असून मांजाविरोधात पोलिसांच्या थंड कारवाईमुळे लोकांचे जीव धोक्यात आले आहेत। मुंबई पुणे मुंबई एक्सप्रेस हायवेवरून विदेशी दारूची अवैधरित्या वाहतूक करणाऱ्या कंटेनरवर राज्य उत्पादक शुल्क विभागानं धडक कारवाई केली आहे। उर्से टोल नाक्याजवळ सापळा रचून विदेशी मद्याची अवैधरित्या वाहतूक करणारा हा एक कंटेनर जप्त करण्यात आलाय। जम्मू काश्मीरमधील किश्तवाड़ामध्ये बर्फवृष्टीचा एक व्हिडिओ समोर आलाय। हिमनग तुटून नदीत पडत असल्याचा व्हिडिओ समोर आलाय आणि या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही। दक्षिण कोरियाची राजधानी सिओल आणि जवळपासच्या प्रदेशांमध्ये बर्फाचं वादळ आलंय। तापमान उणे 10 अंश सेल्सिअसच्या आसपास घसरलंय आणि त्यामुळे जनजीवन विस्कळीत झालंय। अरबी द्वीप प्रकल्पामधील काही देशांना मुसळधार पाऊस आणि जोरदार वाऱ्यासह अस्थिर हवामानाचा फटका बसलाय। ओमानमध्ये देशातील सगळ्यात उंच पर्वत जबल शम्सचा भूभाग आणि झाडं बर्फानं आच्छादलेली आहेत। न्यूयॉर्कमधील एका अपार्टमेंटमध्ये भीषण आग लागल्यामुळे गोंधळाचं वातावरण पाहायला मिळालं। अग्निशमन विभागाच्या अनेक गाड्यांनी या आगीवर नियंत्रण मिळवलंय।
तर आगीत होरपळलेल्यांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. इस्रायलनं गाझा पट्टीतून डागलेली 2 रॉकेट पाडल्याचा दावा केलाय. इस्रायलच्या संरक्षण विभागानं म्हटलंय की दोन्ही रॉकेट हवाई संरक्षण यंत्रणेनं पाडलेले असून कोणत्याही प्रकारचं नुकसान झालेलं नाही. इस्रायलची राजधानी जेरुसलेममध्ये अंधाधुंद गोळीबार करण्यात आलाय. या गोळीबारामध्ये 7 जणांचा मृत्यू झालेला असून 10हून अधिक लोक हे जखमी झालेत. तर हा दहशतवादी असल्याचं पोलिसांना संशय आहे. युक्रेनला अमेरिका आणि जर्मनीकडून रणगाडे मिळाल्यानंतर रशिया अधिक आक्रमक झाली असून या मदतीनंतर लगेचच युक्रेनवर मोठा क्षेपणास्त्र हल्ला करण्यात आला असून हल्ल्यात 11 जणांचा मृत्यू झालेला आहे.